लॉंग ऑन. बाकी सर्व फिल्डर सर्कलच्या आतमध्ये आणि सर्वांनी पुन्हा एकदा खेळमेळीच्या वातावरणामध्ये या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. पहिला चेंडू स्वप्नीलचा. हा चेंडू सावधपणे खेळून काढलाय. धाव घेण्याची इथे मात्र घाई केली होती, मिसफील्ड झाली आणि याबरोबरच 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. परंतु जर फील्ड झाला असता चेंडू तर नक्कीच खतरे की घंटी पार्थ चंदनच्या धाव संख्या 2. आपलं खातं खुललं. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, सुरेख गोलंदाजी करतोय स्वप्नील नाईक. दोनही चेंडू त्याच टप्प्यावर आणि तितकेच सुरेख. लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या मध्ये टप्पा टाकतोय आणि चेंडू थोडासा ऑफच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतोय. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. इथे मात्र धावचीची संधी मिळते का? डायरेक्ट हिट केलाय. या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. धाव संख्या या 3 धावांनी पोहोचते 5 वरती. बिनबाद 5. धाव संख्या पार्थ रॉयल संघ, पार्थ रॉयल आणि आर्या फायटर्स हे 2 संघ या मैदानावर आपण पाहतोय. हा सामना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होतो. गोलंदाज स्वप्नील नाईक, स्ट्राईकला विनायक मस्कर. कुट्टापद मारा आणि इथे मात्र सुरेख असं विकेट किपिंग पाहायला मिळत आहे. एज लागली होती आणि कॉट बिहाइंड होतोय तो विनायक मस्कर. पहिला विकेट तंबूत परततोय पार्थ रॉयल संघाचा. विनायक मस्कर तंबूत परततोय. धाव संख्या आहे ती या दरम्यान 5. 1 गडी बाद 5 धावा. क्रिकेट हा आनंद देणारा खेळ. आनंद, स्वास्थ्य, मैत्री, प्रसिद्धी, ओळख या 5ही गोष्टी आपल्याला क्रिकेटमुळे मिळतात. आणि क्रिकेट हा खेळ जसा जिद्दीने खेळण्याचा आहे तसाच सौजन्यपूर्वक देखील खेळण्यासारखा हा खेळ आहे. खिलाडू वृत्ती आपल्या अंगी असणं आवश्यक आहे. कारण आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत खूप चांगली नावं आहेत. डॉन ब्रॅडमॅन, गॅरी सोबर्स, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर हे अतिशय चांगले, विनम्र आणि विवेकशील खेळाडू म्हणून ओळखले जातात ते जागतिक क्रिकेटमध्ये. आणि कुठलीही कला ही तुमच्या विनयाने शोभून दिसते. विनय आणि समजूतदारपणा आवश्यक क्रिकेटमध्ये. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि शेवटच्या क्षणी काय फिल्डिंग केली आहे जबरदस्त. चेंडू आत ढकलण्यामध्ये यश मिळवलंय शुभम नाईक. नक्कीच काही धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. धाव संख्या 7 वर पोहोचते. 1 गडी बाद 7. आणि आता या षटकातला शेवटचा चेंडू. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा अपील केलंय आणि आउट. 2 गडी बाद केले या षटकामध्ये स्वप्नील नाईकने. काय वेग आहे गोलंदाजीमध्ये आणि आखूट टप्प्याचा मारा जास्तीत जास्त करताना पाहिलं स्वप्नील नाईकला. आणि नक्कीच एक चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी करतोय, आर्या फायटर्ससाठी. पहिलं षटक संपलं. बघूया पॉवर प्ले संपलाय. आता क्षेत्ररक्षक बाहेर दिसतील. अगोदर 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते. आता आपल्याला 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर दिसतील. चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला स्वप्नील नाईकने. 7 धावा देऊन 2 गडी बाद केलेत आणि 2 महत्वाचे मोहरे टिपलेत. सलामीची जोडी पूर्णपणे तंबूत पाठवली आहे. बाला येतोय नवीन फलंदाज. सनी येतोय इथे दुसरं षटक घेऊन. सामोरं जाईल पार्थ चंदन.
आक्रमक फलंदाज पार्थ रॉयल संघाचा. पहिला चेंडू सनीचा राईट आर्मवर विकेट. इथे मात्र वेगवान चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगलं टायमिंग, परंतु फिल्डर तिथे आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुरेख फिल्डिंग, चांगला थ्रो गोलंदाजाच्या हातामध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी देतोय. धाव संख्या एका धावेने वाढते, धाव संख्या पोहोचते 8 वरती. 2 गडी बाद 8. आता मात्र प्रथमच सामोरं जाईल फलंदाज बाला. हा चेंडू सुरेख फटका, परंतु फटका फसलाय. फिल्डर इथे आहे नितीन लहारे. सुरेख झेल आणि याबरोबर तिसरा गडी गारद होतोय पार्थ रॉयल संघाचा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा सनी मेहर कडून. तीन गडी बाद 8 धावा. धाव संख्या पार्थ रॉयल संघाची. नाणेफेक जिंकली होती आर्या फायटर्सने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आतापर्यंत चांगली कामगिरी हा संघ करतोय. नवीन फलंदाज आला विकास. स्ट्राईकला मात्र पार्थ चंदन सामोरं जाईल या षटकातल्या तिसऱ्या चेंडूला सनीच्या. हा चेंडू आता मात्र खाली राहणारा चेंडू, वेगवान मारा सनीकडून होतोय आणि निर्धाव चेंडू निघतोय. यष्टांच्या मागे स्वप्नील नाईक अतिशय सुंदर कामगिरी करतोय. अष्टपैलू कामगिरी आपण पाहतोय स्वप्नील कडून. पुन्हा एकदा या षटकातला चौथा चेंडू घेऊन येतोय सनी. आता मात्र चेंडू सोडून दिला डायव्हर्सच्या खूपच बाहेर. वाईड बॉलचा इशारा आणि 1 धाव. धाव संख्या वृद्धिंगत होते एका धावेने 9 वरती. फिल्डिंग जर आपण पाहिली सर्कलच्या बाहेर, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन, एक डीप कव्हर मध्ये, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू. टप्पा फलंदाज ऑफ स्टंपच्या बाहेर वळतोय आणि खडे खडे कट करण्याचा प्रयत्न, स्टिअर करण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटला चेंडू लागत नाही आहे. बाकीचं काम विकेट किपर स्वप्नील नाईक करतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत सनीची. आता मात्र मोठा फटका, चांगली ताकद, चांगलं टायमिंग या फटक्यामध्ये. चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. आक्रमक फटका येतोय ज्याची गरज होती नितांत. आतापर्यंतचा जर खेळ पाहिला तर पार्थ रॉयल संघाला धाव संख्या या 6 धावांनी 15 वर पोहोचते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि शेवटचा चेंडू आहे अजूनही शिल्लक या षटकातला एक. भव्य दिव्य असं आयोजन या बोनकोडे प्रीमियर लीगचं. बोनकोडे प्रीमियर लीग 2022. अनेकांचं या स्पर्धेला चेंडू येतोय आलाय. चांगलं सहकार्य या स्पर्धेला अनेकांचं. मोठी गर्दी प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांची सामने पाहण्यासाठी या मैदानावरती. सुंदर असं मैदान, चांगली खेळपट्टी. या मैदानावरती हिरवगार गवत आणि एक चांगलंच दृश्य आपण जेव्हा लाईव्ह टीव्ही पाहतो तेव्हा दिसतं. हा चेंडू इथे मात्र सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढला, प्लेस केला जस्ट त्याला आणि 1 धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न पार्थ चंदनचा. षटक संपलं. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 16. 3 गडी बाद 16 रन, 3 विकेट के नुकसान पर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मध्ये. तर आता मात्र आक्रमण करावं लागेल चांगली धावसंख्या टार्गेट ठेवण्यासाठी. जर चांगलं टार्गेट असेल तर सामना पाहण्यात देखील जास्त आनंद वाटतो. टफ फाईट सामना जेव्हा होतो तेव्हा नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या नजरा शेवटपर्यंत खिळून जातात. 3 गडी बाद 16.
स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय पार्थ चंदन आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाज येतोय शुभम नाईक. सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये शुभम नाईकने. पुन्हा एकदा इथे षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पंचांच्या डाव्या बाजूने हा चेंडू इथे मात्र परफेक्टली लेग स्टंपवर टाकलेला यॉर्कर. चेंडू तटवण्याचा निर्णय घेतला शेवटच्या क्षणी फलंदाज पार्थ चंदनने आणि इथे धाव मात्र बिलकुल होत नाहीये. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. जास्त वेग नाही देत आहे परंतु चेंडूला मात्र स्विंग देण्याचा प्रयत्न केला जातोय तो शुभम कडून आणि रोखून धरलं होतं. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये पार्थ चंदनला 1 धाव जरूर मिळते. धाव संख्या एका धावेने 17 वर पोहोचते. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. चेंडू गेलाय फॉरवर्ड शॉर्टेजला. 1 धाव नक्की मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या 18 वर पोहोचते. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात केली आहे शुभम नाईकने. 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिल्यात. आता मात्र हा खूप टप्प्याचा चेंडू. किती प्रकारचं मिश्रण करतो गोलंदाजीमध्ये गोलंदाज शुभम नाईक. 4ही चेंडू वेगळ्या तऱ्हेचे पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजाला. सुरुवातीला पार्थला आणि आता मात्र विकासला. आता मात्र चेंडू लागतोय बॅटला. चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये. चेंडू फील्ड केला गेला. या दरम्यान फक्त 1च धाव. चांगली फिल्डिंग तिथे होते. धाव संख्या 19 वर. आणि आता मात्र या षटकातला आपल्याच फॉर्ममध्ये फील्ड केलाय. चांगलं क्रिकेट. इथे मात्र जसा चेंडू सुटला तसाच धाव घेण्याचा प्रयत्न चोरण्याचा प्रयत्न झाला. 3 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 20. फक्त 4 धावा मोजून दिल्यात त्या शुभम नाईकने. सुपर बॉलिंग अँड एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स बाय शुभम नाईक. पुन्हा एकदा या सामन्यात देखील मागच्या सामन्याप्रमाणे चौथं षटक सुरू होईल. चौथं षटक घेऊन येतोय दीपेन दळवी. फिल्डिंग मध्ये मात्र कुठलाही जास्त प्रकारचा बदल नाही. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये एक फिल्डर सीमारेषेवर, एक लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ आणि डीप कव्हर अशी सर्कलच्या बाहेरची फिल्डिंग प्रोटेक्शन आणि बाकी सर्व फिल्डर्स सर्कलच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईकला विकास आणि स्ट्राईकला दिसतोय तो पार्थ चंदन. बघूया शेवटचं षटक आहे, अंतिम षटक, हाणामारी करण्याचं षटक आहे. बघूया कितपत हाणामारी होते, गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय दीपेन दळवी. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. वाईड बॉल, अतिरिक्त एक धाव. धाव संख्या पोहोचते 21 वर, 21. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज पार्थ चंदन तयार. आता मात्र मोठा फटका, गॅप मध्ये फटका, रोखणं मुश्किल. चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. बरोबर गॅप हेरली आहे आणि काऊ कॉर्नर आणि लॉंगॉन यांच्यामध्ये हा चांगला फटका, वन बाउन्स सीमारेषे बाहेर जाणारा. या फटक्यांची आवश्यकता पार्थ रॉयल संघाला विजयासाठी. कमीत कमी चांगला स्कोर
स्कोर बोर्डवरती ठेवणं आवश्यक. धावसंख्या 25. अजूनही या षटकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय पार्थ चंदन आणि विकास. हा चेंडू इथे मात्र स्वैर मारा. वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळणार आहेत त्या पार्थ रॉयल संघाला. धाव संख्या पोहोचते या 2 धावांनी 27 वरती. 27. 27 रन 3 विकेट के नुकसान पर. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. बघूया 5 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल जाते. फ्लाइट एक चेंडूला उचललाय. मजबूत फटका. लवली शॉट ओव्हर द काउ कॉर्नर. दॅट्स मॅक्झिमम सिक्सर. षटकाराने धावसंख्या वेगाने हलते. धावसंख्या पोचली 33 वरती. 33. शेवटचं षटक इनिंग मधलं. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज महागडा ठरतोय की काय आर्या फायटर्स साठी. बघूया आतापर्यंत चेंडू फक्त 2 टाकलेत. धावा गेल्यात त्या 13 धावा गेल्यात आतापर्यंत 2 चेंडू मध्ये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र सुरेख फटका. चांगला टायमिंग. इथे मात्र नितीन लहारे आटोकाट प्रयत्न करतोय परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. षटकाराचा इशारा पंचांकडून येतोय. नितीन लहारेचा आटोकाट प्रयत्न. षटकार वाचवण्याचा. चेंडू आत ढकलण्याचा. झेल घेण्याचा. परंतु फटक्यामध्ये चांगली ताकद. चांगलं टायमिंग. काय लाजवाब. मॅग्निफिसंट कडून या षटकारासाठी ओमकार नाईक यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 39. शेवटच्या षटकामध्ये हल्ला चढवलाय पार्थ चंदनने. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला फटका. बघूया. ओ हो अनबाउन्सी मारेशे बाहेर. वाईडिश लॉंग ऑफचा फिल्डर काही करू शकला नाही. चांगलं टायमिंग पुन्हा एकदा या शॉट मध्ये. वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या पोहोचली 43 वरती. 43. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मला वाटतं या 4 चेंडू मध्ये आतापर्यंत धावा निघाल्या जवळपास 23 धावा निघाल्या आहेत आतापर्यंत या 4 चेंडू मध्ये. महागड षटक. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने. हातामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. संधी जरूर होती धावचित करण्याची परंतु किस्मत बहादुरों का साथ देती है. 2 धावा पूर्ण केल्या. 45 धावा लागल्या धावफलकावर. आता मात्र शेवटचा चेंडू. इथे मात्र आता मात्र मोठा फटका. मोठा प्रहार साइड स्क्रीनच्या दिशेने आणि षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. धाव संख्या झाली एकूण 51 आणि 52 धावांचं एक मोठं सन्मानजनक लक्ष पाहायला मिळतंय. ते पार्थ रॉयल संघाने ठेवलंय आर्या फायटर्स समोर. पुन्हा एकदा अटीतटीचा आणि बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे या मैदानावर. तोपर्यंत आपण जाऊया आमचे या संपूर्ण स्पर्धेचं अतिशय उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करणारे आमचे सूत्रसंचालक कुणाल दाते यांच्याकडे. धन्यवाद. वेद रायडर्स प्रितेश स्ट्रायकर
या दोन टीमच्या कॅप्टनने तयार राहायचंय. ड्रॉ केला जाणार आहे सेमीफायनलचा. या सामन्यानंतर 4 टीमच्या दरम्यान हा ड्रॉ होईल बोनकुडे प्रीमियर लीगमध्ये. तर जे 2 संघ आहेत प्रीतेश स्ट्रायकर आणि वेद रायडर्स हे निश्चित संघ आहेत. या दोन्ही टीमने तयार राहायचं आहे ड्रॉसाठी. आबा किंग्स आणि त्याचबरोबर वैभव प्रतिष्ठान 7-7 पॉईंट आहेत. विकेट्स पाहिल्या जातील त्याच्यानंतर डिसाईड होईल त्या 2 टीममधील कुठला संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होतोय. या मॅचमधून जो संघ जिंकेल त्याचे 8 पॉईंट होतील. तो संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल. तर वैयक्तिक 43 धावांची खेळी. 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने 43 धावांची वैयक्तिक खेळी आपल्या संघासाठी केली आहे पार्थ चंदनने. शेवटच्या षटकामध्ये दीपेन दळवीने धावा दिल्या आहेत. 31 धावा तब्बल दिल्या आहेत. पहिलं षटक टाकलं होतं स्वप्नील नाईकने फक्त 7 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठलाही गोलंदाज आपला प्रभाव दाखवू शकला नाही. नंतर दुसरं षटक 16 धावा, तिसरं षटक 20 धावा आणि चौथं षटक 31 धावा. 7, 16, 20, 31. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये 31 धावा. अशा एकूण धावसंख्या 51 आणि 52 धावांचं लक्ष. पार्थने वैयक्तिक 43 धावांची खेळी केली. 4 6 आणि 2 4. पहिला चेंडू आणि पाठवला आहे स्क्वेअरलेग्सच्या डोक्यावरून षटकार. स्वप्नील नाईक. आक्रमक खेळाची आवश्यकता इथे आर्या फायटर्स संघाला विजयासाठी लक्ष आहे 52 धावांचं. 52 टू विन. जीतने के लिए 52 रनों का लक्ष्य. चेंडू द्या परत एकदा. प्रति ओवर 13 रन की औसत से खेलना होगा यहाँ पर आर्या फाइटर्स को. पहला ओवर पावर प्ले चलता हुआ पहला ओवर लेकर आए हैं गेंदबाज पार्थ चंदन. पहली गेंद डाली स्वप्नील नाइक ने उसे पहुंचा दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर से 6 रन के लिए. रन संख्या 6 बिना किसी नुकसान के. एक बात को जरूर देखना होगा कि स्वप्निल नाइक के लिए स्लिप लगाई गई है. बहुत ही विकेट महत्वपूर्ण रहेगा. ये गेंद शरीर पर टकराती हुई पूरी तरह से बीट किया इस गेंद पर पार्थ चंदन ने. रन लेने की कोई गुंजाइश नहीं. फिर एक बार अपने बॉलिंग मार्क पर गेंदबाज पार्थ. ये गेंद जरूर यहां पर मौका बनता था लेकिन थोड़ी सी गलती होते हुई विकेट कीपर के हाथों से. और इस बीच फिर एक बार डॉट गेंद. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद पर 6 रन खाने के बाद
अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज पार्थ चंदन। फुल टॉस गेंद और कलाई का उपयोग, गेंद को सिर्फ घुमा दिया स्क्वायर लेग के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन के लिए और इस चौके की बदौलत स्कोर बढ़ता हुआ 10 रन पर। प्रति ओवर 13 रन की औसत से खेलना होगा जीतने के लिए इस मैच को आर्या फाइटर्स को। पहला ओवर पावर प्ले का पूरी तरह से फायदा उठाते हुए क्लीन बोल्ड, दिल्लिया बिखेर दी स्वप्निल नाइक की। अच्छा कमबैक यहां पर, क्लीन बोल्ड कर दिया। और देखा था हमने पहली गेंद पर छक्का लगने के बाद 2 डॉट गेंद डाली और उसके बाद एक चौका, और फिर एक बार यहाँ पर उन्होंने अपनी कला दिखाई, अपनी करामत दिखाई। गेंदबाज पार्थ ने एक अच्छे बल्लेबाज को, स्वप्निल नाइक को पेविलियन भेज दिया। बड़ा झटका लगा यहाँ पर आर्या फाइटर्स को पहली ओवर में, पहले ओवर के 5वीं गेंद पर। आखिरी गेंद यहाँ पर आप बची एक इस ओवर की। नितिन लहारे नए बल्लेबाज, 40 प्लस के ये बल्लेबाज, लेकिन खेलते हैं बिल्कुल नौजवान की तरह। और इस 40 प्लस के जो भी खिलाड़ी है उनका अगर आप फिटनेस देखें तो पूरी नवी मुंबई में उनका श्रेय जाता है हमारे प्रदीप पाटिल जी, 40 प्लस के अध्यक्ष, जिन्होंने ये संकल्पना लाई थी 17 साल पहले और पूरी तरह से नवी मुंबई को फिट रखा है इस संकल्पना की बदौलत। नितिन लहारे तैयार होते हुए आखिरी गेंद, यह गेंद शॉर्ट ऑफ लेंथ ड्राइव किया, अच्छी फील्डिंग वहां पर मिड विकेट पर, लेकिन 1 रन नहीं रोक सकते। ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 11, तो रन की औसत चाहिए प्रति ओवर 13, लेकिन यहां पर 11 रन अभी भी किसी का पलड़ा भारी या नीचे कुछ नहीं कहा जा सकता जब तक कि आखिरी गेंद डाली जाए। क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टन इंसिडेंट्स, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन चांसेस। देखते हैं अब दूसरा ओवर लेकर किसे लाते हैं। पार्थ रॉयल्स के कप्तान जिन्होंने लाया है दूसरा ओवर लेकर गेंदबाज कौन है रे? रोहन आ रहे हैं यहां पर। अब 18 गेंदों का खेल शेष है। रोहन लंबे चौड़े तेज गेंदबाज, लंबा रन अप, अंपायर के बाई ओर से ये गेंद ब्लॉक हॉल में पहली गेंद यॉर्कर का प्रयास किया और पूरी तरह से बीट कर दिया नितिन को। फील्डिंग अच्छी और रन आउट करने की कोशिश, डायरेक्ट थ्रो करने की कोशिश, बाल बचे वहां पर। बल्लेबाज ओम, ये गेंद इस बार मिस किया गेंद को बल्लेबाज नितिन ने। गेंद डिक्लेयर जोन में, अंपायर का इशारा 22 का आता हुआ, 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 पर। 12 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी ओम ने अपना खाता नहीं खोला है, ओम अभी भी नॉन स्ट्राइक पर है। नितिन लहारे 1 रन निजी स्कोर बनाकर खेल रहे हैं। फिर एक बार तैयार होते हैं सामना करने के लिए। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, इस बार टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद, बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं, रन लेने की कोई गुंजाइश नहीं। अभी भी 3 गेंदें इस ओवर की शेष। 52 रनों का लक्ष्य रखा है, 52 रनों का पीछा कर रही है आर्या फाइटर्स की टीम।
ये गेंद ऊपरी किनारा, गेंद हवा में, देखते और अच्छा कैच विकेट के पीछे और बल्लेबाज नितिन लहारे आउट। दूसरा विकेट गिरता हुआ यहां पर आर्या फाइटर्स का। नए बल्लेबाज आते हुए शुभम नाइक और स्ट्राइक पर हम देख रहे हैं बल्लेबाज ओम नाइक। ओवर की अगली गेंद लेकर, पांचवी गेंद लेकर, ये गेंद उठाया इस गेंद को, गेंद हवा में, ज्यादा देर तक हवा में गेंद और आखिरी वक्त पर अच्छा जजमेंट यहां पर और अच्छी जजमेंट के साथ कैच लेते हुए डीप स्क्वायर लेग के फील्डर हिमांशु पाटिल और इसी के बदौलत चलता किया पैवेलियन में बल्लेबाज ओम को। अच्छी फील्डिंग, गेंदबाजों को अच्छा साथ मिल रहा है फील्डर्स का और इसके बदौलत धीरे धीरे मैच पर पकड़ जमाने की कोशिश, मैच पर अपना शिकंजा कसने की कोशिश कर रही है पार्थ रॉयल की टीम। लेकिन क्रिकेट में कुछ भी नहीं कहा जा सकता जब तक कि आखिरी गेंद डाली जाए। स्कोर 12 रन। अभी इस ओवर की आखिरी गेंद, गेंदबाज दूसरा ओवर पारी का लेकर आए थे रोहन, आखिरी गेंद करने के लिए तैयार। फील्डिंग में थोड़ा सा बदलाव, ज्यादा कुछ बदलाव नहीं। यहां पर कमेंट्री बॉक्स में बैठे हुए उनके हमारे जो एक्स्ट्रा प्लेयर है वहां यहां से उन्हें सुझाव दे रहे हैं ये गेंद अच्छा पुल किया गेंद को, लेकिन केवल एक ही रन मिलेगा यहां पर। तो यहां पर टीम के ओनर पार्थवाल के विनोद जी मात्रे बहुत ही अच्छी फील्डिंग कर रहे हैं, यहां पर अच्छा परफॉर्मेंस दिखा रहे हैं। 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 2 ओवर के बाद 13। तो अभी भी गेंदे बची है 12 गेंदे और 39 रनों की आवश्यकता। अब धीरे धीरे इस मैच पर पकड़ जमाने लगी है पार्थ रॉयल की टीम और अगर आर्या फाइटर्स के बारे में सोचा जाए तो इस ओवर में हमला करना होगा, हवाई हमला करना होगा बल्लेबाजों को। पहली गेंद धीमी गेंद थी, स्वीप किया, लेकिन केवल एक ही रन की गुंजाइश यहां पर, वहां पर डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद। स्कोर बढ़ता हुआ 14 पर। अब 11 गेंदें बची है, 11 गेंदें और 38 रनों की आवश्यकता। ये गेंद टाइमिंग मिस कर गए, गेंद शॉर्ट लेग की तरफ, केवल 1 रन। अच्छी शुरुआत की गेंदबाजी की गेंदबाज विनायक मस्कर ने, जो कि जानते हैं कि ज्यादा बड़े शॉट खेलने का मौका नहीं देना है और अब सोचना होगा बल्लेबाजों को आर्या फाइटर्स के, क्योंकि आस्किंग रेट धीरे धीरे बढ़ता जा रहा है। ये धीमी गेंद पुल किया और वहां पर फील्डर मौजूद, बहुत ही अच्छा कैच और एक विकेट जाता हुआ पैवेलियन में। पार्थ चंदन का अच्छा कैच यहां पर। शुभम नाइक आउट, पैवेलियन में वापस और दबाव बढ़ता हुआ धीरे धीरे आर्या फाइटर्स के ऊपर, लेकिन अभी भी अच्छे बल्लेबाज मौजूद आर्या फाइटर्स के पास।
37 पाहिजे. अभी भी 37 रनों की आवश्यकता. 37 रन रिक्वायर्ड टू विन टू आर्या फाइटर्स. 9 गेंदे और 37 रनों की आवश्यकता. अभी भी इस ओवर की 3 गेंदे शेष. विनायक मस्कर गेंदबाजी कर रहे. पारी का तीसरा ओवर लेकर आए. झटका दिया अपनी इस ओवर की तीसरी गेंद पर आर्या फाइटर्स को. यह गेंद आते ही इस गेंद को उठाकर खेला है 6 रन के लिए. हर्षल, इसकी जरूरत आर्या फाइटर्स को. इसी परफॉर्मेंस की जरूरत, इसी शॉट की जरूरत. 6 रन के साथ स्कोर को पहुंचा दिया 21 पर. अब चाहिए 31 रन और जीतने के लिए. गेंदे बची है 8 गेंदे और 31 रन. 31 रन रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलीवरीज. क्रिकेट का रण संग्राम बोनकोड़े प्रीमियर लीग 2022 का भव्य दिव्य आयोजन इस बोनकोड़े गांव के ग्रामस्थ क्रीड़ा मंडल के स्वर्गीय गणपत सेठ नाइक मैदान पर चलता हुआ. बड़े पैमाने पर यहां पर दर्शकों की उपस्थिति. इस मैच को देखने के लिए गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार. 8 गेंदे और 31 रनों की आवश्यकता. 31 रन रिक्वायर्ड फ्रॉम 8 बॉल्स. फिर एक बार बल्लेबाज तैयार हर्षल. इस बार तेज गेंद विनायक मस्कर की. पूरी तरह से बीट कर दिया इस गेंद पर बल्लेबाज हर्षल को और बाकी का काम पूरा किया. विकेट कीपर बाला ने रन लेने का कोई मौका नहीं दिया विकेट के पीछे. 7 गेंदे और 31 रनों की आवश्यकता. इस बार धीमे गेंद को पूरी तरह से पनिश कर दिया है स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन के लिए. स्कोर इस 6 रन के साथ बढ़ता हुआ 27 पर. ओवर की समाप्ति, तीसरे ओवर की समाप्ति. अब 6 गेंदें बची है और अब 25 रनों की आवश्यकता अभी भी जीतने के लिए. क्रिकेट में कुछ भी हो सकता है. हमने देखा था इसी मैच में आखिरी ओवर में रन दिए थे दीपेन दलवी ने. 31 रन दिए थे आखिरी ओवर में. तो अब जरूरत है 6 गेंदों में 25 रनों की. फिर एक बार मैच बड़ा ही महत्वपूर्ण मैच और छह गेंदे और 25 रनों की आवश्यकता. गेंदबाज पार्थ रॉयल की ओर से स्वप्निल डांगे. राइट आर्म ओवर द विकेट. ये गेंद, पहली गेंद तेज गेंद, ड्राइव किया इस गेंद को. थोड़ी सी मिसफील्ड यहां पर. वाइडिश लॉन्ग ऑफ पर बैकअप मौजूद. इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 पर. अब चाहिए 5 गेंदे और 24 रन. अगली गेंद करने के लिए तैयार गेंदबाज स्वप्निल. यह गेंद उठाकर खेला है. गेंद हवा में
और 6 रन के लिए। अभी भी खेल में ट्विस्ट। अभी भी देखते हैं स्वप्निल की अगली गेंद। ये गेंद फिर एक बार बड़ा शॉट यहां पर उठाकर खेला है मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। जबरदस्त बल्लेबाजी करते हुए यहां पर बल्लेबाज हर्षल। मैच में यहां पर फिर एक बार आने की कोशिश आर्या फाइटर्स की। बिल्कुल तारीफ करनी होगी बल्लेबाज की। स्कोर बढ़ता हुआ 40 पर। अब चाहिए जीतने के लिए 12 रन। गेंदें बची है 3। अगर इन 3 गेंदों में 2 बड़े शॉट आते हैं तो इस मैच को जीत सकते आर्या फाइटर्स। पूरी तरह से मैच में इंटरेस्ट पैदा किया यहां पर हर्षल ने। अब जरूर गेंदबाज पर दबाव ना रहे इसके लिए फील्डिंग नजदीक लगाई गई है। आक्रामक फील्डिंग यहां पर पार्थ रॉयल्स के कप्तान की। देखते हैं क्या होता है इसका असर बल्लेबाज हर्षल पर। अगली गेंद करने के लिए तैयार। 3 गेंदें बची है, चाहिए 12 रन। ये गेंद इस दबाव का कुछ ना कुछ यहां पर असर पड़ रहा है, लेकिन फिर भी इरादे मजबूत बल्लेबाज हर्षल के रोका नॉन स्ट्राइकर बल्लेबाज को रन लेने की कोशिश नहीं की। अब 2 गेंदें और 12 रन, 2 छक्के चाहिए जीतने के लिए इस मैच को। देखते दर्शकों की निगाहें इस मैच पर पूरी तरह से ये गेंद पटकी हुई गेंद, अपील किया कॉर्ड बैंड के लिए और आउट। अगर इस गेंद पर शॉट लग जाता तो आखिरी गेंद तक बड़ा मजा आता था इस मैच में, लेकिन तारीफ करनी होगी गेंदबाज स्वप्निल डांगे की। फिर एक बार भरोसा जताया शॉर्ट ऑफ लाइन गेंद पर। अब केवल 1 गेंद बची है और चाहिए 12 रन। फिर भी क्रिकेट में कुछ भी नहीं कहा जा सकता है। नए बल्लेबाज सनी मेहर, 1 गेंद 12 रन। अब फील्डिंग में फिर एक बार परिवर्तन किया गया है। तारीफ करने होगी पार्थ रॉयल्स के कप्तान की, जैसे कि 2 छक्के लग गए हैं उसके बाद दबाव डालने की कोशिश की गई बल्लेबाज पर। ये गेंद और इसी के साथ गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन इसी के साथ इस मैच को जीत लिया है पार्थ रॉयल्स की टीम ने। धन्यवाद। तो इस मैच का मैन ऑफ द मैच पार्थ चंदन को चुना गया है। तो इसके बाद इसके साथ हम मैं प्रकाश मिरजकर फिर एक बार माइक सौंपता हूं हमारे नवी मुंबई के एक स्टार कमेंटेटर कुणाल जी दाता।